हा बघितलं त्यांना बोलले ते काहीतरी करायचं चाललं. विकी पॅकर्स ठाणे आणि आर एन रेनबो वडाळा दोन्ही संघाचे संघनायक आपण मंचावरती यायचं आहे आणि आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. आय रिक्वेस्ट टू बोथ टीम विकी पॅकेट ठाणे आणि आर एन रेनबो वडाळा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण मंचावरती या आणि आपले टी शर्ट घेऊन जायचे. सो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना म्हणजे पहिला 4 शॉट क्लिअर करायचं ठरलं आणि त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये 2 संघ सज्ज सुद्धा होत आहेत. जय भवानी रॉयल चेंबूर विपक्ष अवधूतुलन कल्याण. चला लवकरात लवकर सुरुवात करा. अवधूतुलन कल्याणने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जय भवानी रॉयल चेंबूर ज्या संघाला. बघा दोन्ही संघाने मागील मॅच मध्ये काय केलंय, धाबांचा बचाव केलाय, डिफेंड केलं धाबांना आणि आता त्या पोझिशन मधून एक संघ बाहेर येणार आहे. म्हणजेच काय तर जो जय भवानी रॉयल चेंबूरचा संघ आहे तो पुन्हा एकदा डिफेंड करेल, परंतु दुसऱ्या बाजूला असणार अवधूतुलन कल्याणचा संघ आहे तो धाबांचा बचाव करताना, धाबांचा पाठलाग करताना दिसणार आहे, चेस करताना दिसणार आहे. आणि हा जो बदल आहे त्या बदलाला कशा प्रकारे तो ऍक्सेप्ट करतोय संघ यावरती सुद्धा नजर असेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला करण पाटील केपी आणि त्याच्या साथीनं रोहन साळंखे. माफ करा, सूरज उपाध्यायला एक बदल आपल्याला पाहायला मिळाला ओपनिंग पेअर मध्ये. मनोज गोलंदाजी सज्ज होईल. 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा त्याची नोंद घ्या. यस पंचाचा इशारा आलाय. लेट्स प्लेचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. पहिला चेंडू खुल्या टप्प्याचा होता, त्याला हेलिकॉप्टरच्या साइन ओढण्याचा प्रयत्न, परंतु शॉट मध्ये एक मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगल्या प्रकारे जाऊन त्याने फील्ड केलं, चेंडूला फेकी केली आणि एक धाव मात्र त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाली. धावफलकाचा श्रीगणेश झाला, परंतु रबर बॉलचं क्रिकेट पहिल्या सामन्यामध्ये आपण 90 पार पाहिली, दुसऱ्या सामन्यामध्ये 70 पार पाहिली. आता या दोन मॅच मध्ये जिंकणारे संघ एकमेकांसमोर आहेत म्हटल्यानंतर हा सामना थोडा लो स्कोरिंग होईल की काय अशी शंका वाटायला लागली. परंतु बघूयात कशा प्रकारे खेळ होतोय. सूरज उपाध्यायसाठी हा चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेर आणि तिथून मात्र आतमध्ये येणारा चेंडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा कट पाहायला मिळाला. ऑफ कट डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा विचारपूर्वक मनोज शिंदे गोलंदाजी करतात, परंतु सूरज उपाध्याय म्हणा किंवा करण पाटील म्हणा त्यांच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. अतिशय शानदार आणि दर्शनीय षटकार सूरज उपाध्यायच्या बॅट मधून येतोय. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे चेंडू टाकला गेला. साइड अँगलने टाकला गेलेला चेंडू आणि त्यानंतर समोरच्या दिशेने म्हणजे ज्या वेगाने बाहेर निघणारा चेंडू होता त्याला 20 मध्ये खेळण्याचा मानस. अगदी योग्य शॉट सिलेक्शन आणि म्हणून 6 धावांची बर्डी लागली आहे. सूरज उपाध्यायने आता सुरुवात केली आहे या धावफलकाला मोठमोठ्या फटक्यानिशी. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. 7 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा, परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि चेंडूचं दडपण बॅटवरती दिसलं नाही. चांगली लाईन तिथे वापरली गेली आणि त्यामुळे जे काही एफर्ट टाकायचे होते ते बॅटरला टाकावे लागले आणि त्याचे एफर्ट तितकेसे चांगले नव्हते. म्हणतात ना धारदार गोलंदाजी जिथे इफेक्टिव्ह ठरू शकते, परंतु तसं नाहीये. ज्याच्याकडे चांगला टर्न आहे, कट आहे, तो टाकू शकतो आणि यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ओहो प्रयत्न चांगले, परंतु चेंडू सीमारेखा पार. येतो षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत वॉच केलं चेंडूला. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, साइड अँगलने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला
आणि घेतल्यानंतर मात्र समोरच्या दिशेने कळायला मार्ग नाही आहे. स्लो ऑन ऍक्शन आहे तर तुम्हाला मागून चेंडू का वळवू शकत नाहीयेत, पुढे टाकण्यासाठी का जातात, बॅटरसाठी ऍडव्हान्टेज आहे आणि तोच प्रयत्न होत असताना नसीहत 6 धावांची. 5 चेंडू 15 धावा. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे मनोज शिंदेचा. यावेळेला लेग स्टंपरचा चेंडू, याला लेग फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनेल दर्शक, मस्तक पे दस्तक, दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, षटकार. 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. कशा प्रकारे हा चेंडू हाताळला आपण बघू शकता. लेग स्टंपवरती चेंडू होता, पुढेपणे लेग स्टंपवरती नव्हे तर अँगल क्रिएट होत असताना ऑफ स्टंपवरती चेंडू, स्टान्स फलंदाजा ऑफ स्टंपवरती होता आणि त्यामुळे हा लेग फ्लिक करणारा चेंडू जर आपण पाहिला तर मिड विकेटला क्लिअर करत असताना 6 धावांसाठी गेले. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती जय भवानी रॉयल चेंबूर या संघाच्या. पहिल्या चेंडूवर एक धाव करणने घेऊन दिली, स्ट्राईक रोटेट झाली. एका प्रकारे आधार मिळाला गोलंदाज मनोज शिंदेला की केपी नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे सूरज उपाध्याय आणि त्याच्यासमोर कॉन्फिडन्सने भरलेली गोलंदाजी करण्याचं धाडस त्याने जरूर केलं. त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला आणि त्यानंतर जो काही चेंडूवरती चार्ज केला सूरज उपाध्यायाने, स्वतःमध्ये एक बदल घडवून आणला. त्या बदलामुळे 3 षटकार तब्बल ठोकले गेले आणि 21 धावांचं पहिलं षटक आलंय. नवीन गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. केपी स्ट्राईक एंडवरती असतील. तितकाचा प्रभाव टाकलेला नाहीये केपीने ऍज अ बॅटर म्हणून या स्पर्धेमध्ये, ज्यासाठी ते जाणले जातात. करण पाटील, वन ऑफ द ग्रेट प्लेअर फ्रॉम अंडरआर्म क्रिकेट. हो हो, यावेळेला वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वाईडरकर हाताळायचा होता आणि चेंडू जर आपण पाहिला तर सर्व यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विरुद्ध करावं लागणार आहे. जे पहिल्या षटकामध्ये झालंय त्याच्या विरोधात तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. म्हणजेच काय, इथे इकॉनॉमिकल स्पेल नितांत गरजेचं आहे गोलंदाज सुनील कडून आणि तो इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय का हे पाहिलं जाणार आहे. पहिला चेंडू केपीसाठी. करण पाटील तिथे थोडेसे हताश, निराश, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आउट बॉडी शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव आलाय आणि या 4 षटकामध्ये किमान 60-65चं तरी टार्गेट मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे जय भवानी रॉयल चेंबूरचा आणि त्यामध्ये कितपत यश. यावेळेला सरळ आडव्या बॅटने का होईना परंतु वाईड इज लॉंगरला क्लिअर करत जाणार आहात. दणदणीत, लाजवाब, शानदार, बहारदार फुलला 3 षटकार करण पाटीलच्या बॅटमधून. 6 धावा. बघत नक्की काय घडलं तर उजव्या स्टेजच्या बाहेर वाईडला नव्हती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर हाताळायचा होता, त्याला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि ही रेंज खूप मोठी आहे करणची. केपीची जी बॅकलिप आहे ती खूप हाय म्हणजेच मोठ्या प्रमाणात वापरली गेली आणि त्यानंतर त्याचं कनेक्शन प्रॉपर होत असताना मिडल ऑफ द बॅट वाईड डिश लॉंगर क्लिअर होत असताना 6 धावा. शानदार बॅटिंग. पुन्हा एकदा यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट केलंय, पंच वळतायत आणि सांगतात यासाठीचं वाईड बॉल. अतिरिक्त धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये काय घडलं होतं, धावा तर खोट्याने आल्या होत्या. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, त्याला परखलं आणि त्यानंतर समोरच्या दिशेनं आमच्या समालोचन कक्षाला आणि या मंचाला सलामी देणारा अति सुंदर षटकार लगावला गेला करण पाटीलच्या बॅटमधून. शानदार बॅटिंग. अटॅक इज द बेस्ट ऑफ द डिफेन्स आणि तेच चित्र बघा. वेट केलं, पाहिलं होतं, फिंगर तितकेसे रोल होताना दिसत आहेत आणि तितकी गती मिळत नाहीये गोलंदाजाला. त्या गतीला वापरत असताना एका क्षणाला बॅट पॉज केली आणि त्यानंतर मात्र फुल पेस ऑफ द बॅट 6 धावांचा षटकार येताना पाहायला मिळाला. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. चांगली बॅटिंग. ग्रेट स्टार्ट फ्रॉम रॉयल चेंबूर विदाउट लॉस. पुन्हा एकदा, परंतु हा सुद्धा एक लग्नातील लाडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय चेंडू आणि त्यामुळे करणच्या बॅटच्या रडार मध्ये आला नाही. सुनीलसाठी हा दिलासादायक चेंडू आहे. या चेंडूवर तर मोठा फटका आलेला नाहीये. काय करणं गरजेचं आहे. गती से मात खाती आहे असं अनेक वेळा आपण ऐकलं, परंतु तो गतिमान चेंडू अनेक वेळाने अनेक गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळताना आपण पाहिले. काहींचे असरकार ठरलेत, काहींचे नाही. ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाली. फेकी झाली तोपर्यंत 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने धावून कंप्लीट केल्या जातात.
36 विदाउट लॉस. अजून एका चेंडूचा खेळण्यास शिल्लक आहे. आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये आल्यात. पहिलं षटक 21 धावांचं होतं. पाहूयात हे षटक त्याच्यापेक्षा मोठं होतं की तेवढंच होतं. लेफ्ट क्लिक केला ऑन साईडला, पायावरचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली आलाय, चांगलं जज केलंय चेंडूला आणि झेल सुद्धा टिपलाय. झेल टिपल्यानंतर खेळ संपलाय करण पाटीलचा आणि पहिला आदरा जय भवानी रॉयल चेंबूर या संघाला. 36 वरती 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय भवानी रॉयल चेंबूर. स्वतःवरती हा फटका का कन्वर्ट झाला नाही बघा. ते ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते. ज्या वेळेला तुम्ही लक्ष्टमच्या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला तुमचं टाइम होणं चेंडूला त्याच्यामध्ये जर काही ॲक्युरेसी नसेल तर तो फटका फसण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यासाठी गोलंदाजाची चेंडू टाकत असतानाची गती सुद्धा खूप मोठा रोल अदा करत असते. इथे थोडीशी गती कमी होती. जर का पहिला दुसरा तिसरा चेंडू ज्या वेगाने टाकला ती जर गती असती तर कदाचित हा मिड विकेट पार करणारा चेंडू दिसला असता. तसं झालेलं नाहीये. पहिल्या विकेटचं पतन आणि नवीन फलंदाज मागील मॅचचा हिरो म्हणजे पहिल्या मॅचचा हिरो कुणाल वाढणारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फॅब्युलस इनिंग, 13 चेंडू 40 धावांची उपयुक्त खेळली. परंतु त्या सामन्यामध्ये काय घडलं होतं, सर्वात मोठा बोनस षटकारांच्या साथीनं एक्स्ट्राच्या रूपाने जय गणेश मिठागर संघाने हात दिला होता तो म्हणजे जय भवानी रॉयल चेंबूरला. परंतु आता उलट झालंय. जो टॉप ऑर्डर चालला नव्हता तो टॉप ऑर्डर आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झालाय. एक बदल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रोहनला मागे थांबवलं, सूरज पुढे आला आणि त्यानंतर ग्रेट स्टार्ट 2 षटकामध्ये देत असताना जय भवानी रॉयल चेंबूर या संघाला नवीन गोलंदाजी मार्क वरती हरीश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. स्ट्राईक हँडवरती सूरज असतील. प्रभावित केले सूरजने आज ॲज अ बॉलर म्हणून पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये बॅटर म्हणून आणि पहिला चेंडूवरती ब्रेकथ्रू. ये बडे विकेट का पता नाही. ओपनिंग पेअर पुढे तंबूच्या दिशेने फलंदाज बाद गॉन. फलंदाज बाद 36 आफ्टर दॅन 2.1 ओव्हर. बघा बाहेर निघणारा चेंडू होता. गुडलक स्पॉटवरती पिच झाल्यानंतर ब्रश केलं बॅटला. उर्वरित काम यष्टरक्षकाने कंप्लीट केलं आणि त्यानंतर मात्र तंबूच्या दिशेने यावं लागतं सूरजला. परंतु या दोन्ही फलंदाजांनी आपापली कामगिरी चोख बजावली. जो ओपनिंग स्टार्ट देणं गरजेचं होतं तो ओपनिंग स्टार्ट दिलाय. चांगली सुरुवात करून दिली आहे आणि आता उर्वरित कार्य जे ते मिडल ऑर्डरला करायचं आहे. जय भवानी रॉयल चेंबूरसाठी एक खास बात आहे. ओपनिंग म्हणजेच जो वरचा क्रम आहे टॉप ऑर्डर आहे तो सुद्धा आता ऍक्टिव्ह झालाय. मिडल ऑर्डर ऑलरेडी ऍक्टिव्ह होतं आणि त्यामुळे धावा कुठे कमी पडतील असं काही वाटत नाही. परंतु हरीशने जो काही चेंडूला पाहता असं वाटतंय या तिसऱ्या षटकामध्ये खूप मोठा कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल टीम अवधूत 11 कल्याण. नेक्स्ट बॉल हरीशचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, खराब डिलिव्हरी, प्रोटेक्शन आहे तिथे. फाईन लेग अगदी सट्टून ठेवला गेलाय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. अतिरिक्त धावा धावपलकीमध्ये ऍड होताना दिसत आहेत आणि फायनली कसं ठेवावाच लागतो ज्यावेळेला रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं आणि असं सर्कलचं मैदान असतं जिथे भले मर्यादित क्षेत्र असलं तरी सुद्धा चेंडूला आणि त्या 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने धाव वाचवण्यासाठी या सर्व बाबी सांभाळाव्या लागतात. कुणाल भटनार स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा हरीश समोर. फुल टॉस, स्लॉक केले चेंडूला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निघून होतो फरार. निघून गेलाय सीमारेखा पार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. बघा 2 पोल. बाकी कधी या गार्डन मध्ये आल्यानंतर तुम्ही पोल बघितले नसतील किंवा त्यांच्यावरती नजर नसेल टाकेल परंतु आज सर्व खेळाडूंना त्यांच्यावरती नजर टाकावी लागणार आहे. त्या पोलच्या आतमध्ये चेंडू नाही जाणार याची काळजी घेणं गरजेची आहे. पोलच्या जितका बाहेर म्हणजे मंचाच्या दिशेने चेंडू येईल तिथे 4 आणि 6 धावांची तुम्हाला भेट मिळेल. अन्यथा तुम्हाला 2 धावावरती समाधान मारावं लागेल. हरीश पुन्हा एकदा कुणाल समोर. हो हो, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू. काय शानदार डिलिव्हरी हाताळली. हरीश आपली अस्त्रशस्त्र पूर्णपणे वापरत असताना दिसतोय. 42 आतापर्यंत धावफलक
3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू, शानदार डिलिव्हरी, बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता, अति योग्य डिलिव्हरी आहे. या दोन चेंडूच्या अगोदरचा स्टान्स त्याने पाहिला होता. या अगोदरच्या चेंडूचा स्टान्स पाहिला होता. माहित होतं पाय चालत नाहीयेत आणि त्याचा फायदा उचलत असताना हरीशने 2 निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र लाईन म्हणून भरकटल्यात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. चांगलं षटक आतापर्यंत ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 ओव्हर्स. 7 धावा फक्त खर्च केल्यात हरीशने. उडवलाय परंतु चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे. डीप मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय, षटकावर मध्ये क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. सोपं नाही आहे एखाद्या लेफ्ट हँडर बॅटरला किंवा राईट हँडर बॅटरला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू त्याला लपेटून ऑन साईडला मारणं किंवा समोरच्या दिशेने मारणं. कारण चेंडू जर का बाहेर निघत असेल तर त्याची गती आणि त्याचा जो टर्न आहे तो किती आहे याला भापणं खूप मोठं चॅलेंज असतं, खास करून अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि त्या चॅलेंजला फेस करत असताना ही अडचण आली आहे कुणाल वडणारेला. लास्ट बॉल आहे या षटकातील. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी टिपलाय हरीशने उजव्या यष्टीच्या बाहेर. येस, इट्स अ नो बॉल. पंचांचा एक हात बाहेर आलाय आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावांचा भडीमार होतोय. 47 2 वाढल्यात आता. 47 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक. रोहन साळुंकेसाठी हा चेंडू होता ऑन साइडला. लेग फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु जोपर्यंत क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. हे काय घडलंय? नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा धावचीची संधी होती, परंतु तो चेंडू स्ट्राईक एंडला कॉल कदाचित असावा फेकला गेला आणि तो सुद्धा त्याच्या डोक्यावरून. एकूण धावा किती बघा. मिडल स्टंपवरचा चेंडू होता, त्याला ऑन साइडला भेदलं होतं रोहन साळुंकेने. मिडविकेट मधल्या क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली, त्यानं फेकी केली आणि बघा काय तिथे हरकत झाली आहे. फेकी केल्यानंतर क्षेत्ररक्षक पडलाय जरूर, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये गेलेला चेंडू त्यांनी कशा प्रकारे तिथे लावलाय बघा. नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा धावची संधी होती, त्यांनी 3 मिस केली. स्ट्राईक एंडला टाकण्याचा मानस त्यांनी दर्शवला आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य 2 फलंदाजांनी केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालाय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जय भवानी रॉयल चेंबूर या संघाच्या. दोन षटकं संपली तेव्हा 36 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या आणि डायरेक्टली आपण जसं पुढे आलो त्यानंतर आपल्याला तब्बल 15 धावा ऍड होत असताना 51 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. बघा फासला काय आहे, ती सरासरी मेंटेन का नाही ठेवली गेली. 2 जे सेट बॅटर होते करण पाटील आणि सूरज उपाध्याय त्यांना तंबूचा रस्ता बघावा लागलाय आणि त्यानंतर नव्याने आलेल्या फलंदाजांना सेट होण्यासाठी थोडासा उशीर लागलाय. परंतु एक्स्ट्राच्या रूपाने जो काही भडीमार झालाय त्याचा फायदा इथे रॉयल चेंबूरला झाला आणि 51 वरती ते थांबलेत. अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. विचार तोच आहे 60 65 70 या धावा याव्या जेणेकरून आमच्या गोलंदाजांना बळ मिळावं. परंतु काय कल्याणचा संघ त्यांच्या उद्दिष्टापर्यंत जरा जाऊ देईल का? इथे 4 ते 5 धावांचा षटक कल्याण संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येईल. परंतु कुणाल वडणारे हा इन्फॉर्म आहे, रोहन साळुंकेकडे सुद्धा चांगला अनुभव आहे, त्यामुळे हे षटक सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे पाहणं. हो हो, यावेळेला बाहेरच्या दिशेने निघणार चेंडू पुन्हा एकदा असफल मोठा फटका मारण्यामध्ये. 2 धावा मात्र आलेल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावा धावून सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट न बघता नुसते धावत सुटल्यात आणि गरजेत सुद्धा. या ओव्हरच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये दिनेश कामकर म्हणजे जय भवानी यांच्याकडून देण्यात येणार आहेत. क्या बात आहे. टॉस साठी दोन्ही संघ आपण तयार राहायचे. षटकाराचा मानस जरूर होता. ऑन साइडला चेंडू गेला मागे निघून. पायावरचा चेंडू रोहनने प्रॉपर पिक नाही केला त्या चेंडूला. विकी पॅकर्स ठाणे आणि RN रेम्बो वडाळा दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 56
अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. जय भवानीकडून 500 रुपये प्रत्येक षटकाराला. हो यावर लक्ष. चेंडू रोहन पुन्हा एकदा बीट. मागे निघून गेलेला चेंडू फेकी झाली. 1-2 किती धावा घेणार? 2 धावा धावून कंप्लीट केला गेला. बॅटच्या साह्याने हा चेंडू खेळला गेला. बघा षटकारासाठी पारितोषिक तर चालू आहे आणि ते षटकाराकडून षटकारासाठी पारितोषिक असताना त्याचा मानस सुद्धा दाखवला गेला बॅटर्स कडून. परंतु केतन कापसे ची प्रशंसा करावी लागेल. त्याने ज्या प्रकारचे चेंडू हाताळलेत ते खरोखरच वाखण्याजोगे आहेत. मागील 3 गोलंदाजांना बॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये झालाय. उर्वरित 3 चेंडू. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. पाहुयात कोण ठरतो या 500 रुपयाचा मानकरी. लक्ष्टमच्या बाहेर. अखेरकार तो टर्न मिळाला. जट्टांसाठी ते जात होते परंतु हा टर्न गरजेचा नव्हता. लेंथ महत्वाची, लाईन महत्वाची. ज्यावेळेला तुम्ही यशस्वी गोलंदाज म्हणून स्वतःला बघत असता इथे दिशाने थोडीशी भरकटी. ओहो पुन्हा एकदा मिस टाइम. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. रोहन हताश आहे, निराश आहे अशा प्रकारच्या मिस टाइम होणाऱ्या फटक्यांना खेळून. अखेरकार स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगल धाव आली आहे. 60 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 16.36 चा करंट रन रेट आहे. विकी पॅकेट ठाणे आणि RN रेम्बो वडाळा. चला कर्णधार या लगेच. ऑस्टमपूरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताळला होता. 2 पेक्षा काही जास्त मिळणार नाहीयेत धावा. चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू आहे. बघूयात शेवट कसा होतोय. पहिल्या इनिंग मधला शेवट हा दुसऱ्या इनिंग मध्ये इम्पॅक्ट टाकणारा असतो. मोमेंटम नावाचा प्रकार आदान प्रदान होणं घडवणारा असतो आणि तो मोमेंटम कोणाच्या बाजूने जातोय हा चेंडू सांगणार आहे. पाहूयात काय घडतंय. कुणाल वडारसाठी हा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही होणार. 2 धावा आणि 2 धावाने 64 धावा धावफलकात 65चं लक्ष्य. एक चांगली बाब म्हणजे शेवटच्या षटकामध्ये एकही षटकार आलेला नाहीये परंतु 2चा पाडा म्हणतच राहिले होते आणि असं करत असताना अखेरकार 4 षटकांची समाप्ती होतीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65चं लक्ष्य ठेवलं गेलंय. बघा बॅटिंग समरी कशा प्रकारे कोणी बॅटिंग केली. करण पाटील 15 धावा, सूरज उपाध्याय 20 धावा. उपयुक्त खेळी या दोन्ही ओपनर्सने केली. कुणाल वंडारेने 13 धावा नाबाद. 8 चेंडूचा सामना केला. 4 चेंडूमध्ये 9 धावा. रोहन साळुंके. थोडीशी संत गती होती धावांची परंतु चांगला शेवट केलाय. चला 2 कर्णधार आपण टॉस साठी या. बॉलिंग समरी मनोज शिंदे 21 धावांचा षटक. 15 धावांचा सुनील. त्यानंतर 14 धावांचा हरीश आणि 13 धावांचा केतन कापसे. उतरता क्रम लागू झाला होता परंतु हा उतरता क्रम जर गोलंदाज चालू राहिला तर मात्र अडचण औद्योगिक कल्याणसाठी असणार आहे. ओव्हरऑल 7 एक्स्ट्रा आहेत 4 षटकांमध्ये आणि टॉस साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव बाईक विनर मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांनी जिंकले असे खेळाडू सन्माननीय योगेश मिस्त्री. आपणास विनंती आपण या आपल्या शोभाचे टॉस केला जाणार आहे. खास मालवणवरून या स्पर्धेसाठी त्यांनी इथे उपस्थिती नोंदवली. ज्या योगेशजी बाईक मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असं एकमेव व्यक्तिमत्व आहे. चला दोन्ही कर्णधार RN रेम्बोचा कर्णधार आलेला आहे. विकी पॅकेट ठाणे. RN रेम्बो वडाळा आणि विकी पॅकेट ठाणे. एक मोठं बॅटल असणार आहे. तो त्याच चालू असेल मॅच. दोन्ही संघांना विनंती आपण आपल्या पोझिशन घ्या. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. कोणत्या प्रकारचा विलंब न लावता आणि 2 बॅटर पाठवायचे आहेत. विकी पॅकेट ठाणे. लवकरात लवकर टॉस साठी या. सन्माननीय योगेश मिस्त्री यांच्या शुभास टॉस केला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सिरीजचा बाईक विनर आज आपल्या संवेद आहेत. खास मालवणवरून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे हा टॉस. हेड अँड टेल असा कॉल असेल. टेल इज द कॉल फ्रॉम RN रेम्बो. टेल इट इज. येस थँक्यू. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुम्ही जिंकला ना.
आर एन रेम्बो वडाळ्याने काय निर्णय असेल? आमचा पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. ग्राउंड पूर्ण सुक आहे त्यामुळे आम्ही पहिला फिल्डिंग करायचा प्रयत्न करू आणि कमीत कमीत धावा त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. श्री साई चॅम्पियनशिप ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली. एकंदरीत कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला आणि कसा खेळ असेल आपल्या संघाचा या मॅच दरम्यान? ही टुर्नामेंट खूप चांगले आयोजन करतात शैलूदादा आणि पूर्ण श्री साई स्पोर्ट्स पूर्ण ऑल ओव्हर. ते खूप चांगली ऑर्गनाईज करतात आणि पावसाळ्यात पण ही खूप चांगली आणि खूप मोठी टुर्नामेंट आहे. त्यामुळे या टुर्नामेंटला सगळीजण आपापले बेस्ट द्यायला बघतात. आम्ही पण आमचा यावेळेला बेस्ट द्यायला बघू आणि आम्ही आमच्या टीमला जिंकायचा प्रयत्न करू. आज असे काही खेळाडू ज्यांच्यावरती दारोमदार असेल या मॅच दरम्यान? असं काय नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे तर प्रत्येक खेळाने आपापले 100% दिले तर ही मॅच जिंकता येते असं असतं. प्रत्येक एक प्लेयर कुठला खेळून मॅच जिंकता येत नाही. धन्यवाद. आपल्या मनापासून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. बिकी पॅकेट ठाणे टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती. मनाप्रमाणे बॅटिंग मिळाले. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 70-75. कसं वाटतं इथं आल्यानंतर एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा पाहून आणि श्री साई चॅम्पियनशिपचं या वर्षाचं आयोजन पाहून? खूप छान आयोजन आहे. मजा येईल खेळायला. क्या बात आहे. कमी शब्दात परंतु बॅटनी जास्त बोलणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे टॉस जिंकलाय आर एन रेम्बो वडाळ्यानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बिकी पॅकेट ठाणेला आणि आम्ही संवाद साधणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव बायकर मॅन आपण म्हणूयात. मानव सिरीजची बाईक ज्यांना मिळाली होती. योगेश कसं वाटतं इथं आल्यानंतर एकंदरीत स्पर्धेचं आयोजन आणि ही स्पर्धा पाहून? टुर्नामेंट तर वेगळीच आहे. आमच्या कोकणामध्ये अशी टुर्नामेंट रबर बॉलची होत नाही. टेनिस बॉलवर इंडोर बॉक्स क्रिकेट होतं आमच्याकडे. आयोजन चांगलंच केलेलं आहे. आपण सुद्धा एक बाईक विनर आहात म्हणजे तुम्ही सुद्धा एक मोठे खेळाडू आहात म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी कशा प्रकारची फलंदाजी होते. एकंदरीत हा संपूर्ण थाट म्हणजे एक संपूर्ण किट सहित हे सर्व खेळाडू खेळतात. हे सर्व देण्यामागे किंवा ही स्पर्धा घडवण्यामागे एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा असं एक स्लोगन सुद्धा खाली आहे. तर एकंदरीत या श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? चांगलंच आयोजन सगळं केलेलं आहे. शैलूदादा वगैरे आमच्याकडे आमच्या टुर्नामेंटला लाईव्ह करायला वगैरे असतात. पण असा क्रिकेट आमच्या तिकडे नाही होत. पहिल्यांदाच असं बघतोय. चांगलं वाटतंय सर. इथून पुढे आम्हाला मालवणमध्ये सुद्धा या प्रकारचं आयोजन म्हणजे बघायला मिळेल. आता खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच आपण आलात या ठिकाणी. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आमच्या संपूर्ण श्री साई चॅम्पियनशिपच्या माध्यमातून. तर होते योगेश मिस्त्री वन ऑफ द ग्रेट प्लेअर फ्रॉम सिंधुदुर्ग मालवण आणि आता घेऊन जातो सर या मॅचकडे ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे आणि हा 65चा पाठलाग कशा प्रकारे होतोय बचाव कशा प्रकारे होतोय या ऐकूयात प्रशांत सरांच्या जोबानी. शुक्रिया भरत सागर. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं इस वक्त बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. अवधूत 11 कल्याण जय भवानी रॉयल चिंबूर दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर और जीतने के लिए 65 रनों की जरूरत है. 65 हाथ लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा. स्कोर 5 बगैर किसी नुकसान के. सुमेल गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टर्म के बाहर गेंद थी लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेल दिया है. लॉन्ग अपर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 7 पर. अतुल भोईर 4 पर खेल रहे 3 गेंदों का सामना किया. प्रवीण पहले मैच में बिल्कुल इनके ऊपर दारोमदार था लेकिन वो बड़ी पारी वो नहीं खेल पा रहे थे और एक बार फिर संघर्ष किया था. अवधूत 11 कल्याण के बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. सुमेल अपनी बॉलिंग मार्क पर तैयार और राउंड विकेट गेंदबाजी कॉम्बॉक्स ऐसी गेंदबाजी हो रही है. अतुल भोईर ऑन स्ट्राइक. पहले मैच में 25 रन. टॉस गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेलते खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है और लॉन्ग ऑन पर जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 9 रन बगैर किसी नुकसान के. अच्छे तादाद में दर्शक मौजूद है. SSS लाइव द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. सुमेल की अगली गेंद राउंड विकेट सामना करेंगे अतुल भोईर. स्ट्राइक ओवर पर खिलाड़ी तैनात है. आगे गेंद थी बहुत बढ़िया गेंदबाजी. इस बार यॉर्कर की गेंद को खोद के निकाला था ऑन साइड पर और मिड विकेट पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का मौका अतुल भोईर के लिए. अतुल बॉल पे हो चुके 7 पर. स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन डबल फिगर में. अवधूत 11 कल्याण के सामने 65 रनों का लक्ष्य है. प्रवीण जिनके ऊपर निगाहें हैं बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. सुमेल की अगली गेंद राउंड विकेट. ओ बढ़िया लाइन बहुत अच्छी गेंद
हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। सटीक यॉर्कर, सही ठिकाने में, बहुत अच्छी गेंद। एक बार फिर देखिए बल्लेबाज ऑकवर्ड पोजीशन में आए, और फॉर्म बहुत इंपॉर्टेंट है। पहले मैच में जब अच्छा प्रदर्शन नहीं करते तो वो असर दिखाई दे रहा है। पहले ओवर में 11 रन बगैर किसी नुकसान के, तो स्टार्ट थोड़ा धीमा लग रहा है, क्योंकि 65 रन आपको बनाने हैं और केवल 4 ओवर 24 गेंदों का खेल, 18 गेंदें 54 चाहिए। तो इसका मतलब है कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। साझेदारी अच्छी है, आपने विकेट नहीं खोया, लेकिन यहां से रफ्तार को और तेज करने की जरूरत है। वक्त ज्यादा नहीं लेना है। यह मैच समाप्त होने के बाद RM रेनबो वडाला और विकी पाकिस्तानी के बीच और एक बहुत बड़ा मुकाबला होगा। इंपॉर्टेंट मैच है, शानदार खेल, बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। शैलेश पाटिल और एक बार फिर देखिए एक्वेरा स्पोर्ट, शुक्रिया, थैंक यू सो मच, स्पेशल थैंक्स फॉर एक्वेरा स्पोर्ट। साइड चैंपियनशिप 2024 को सफल बनाने के लिए जितने हमारे स्पॉन्सर है, इन्होंने बहुत मदद की है और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। सूरज उपाध्याय बहुत ही फेमस खिलाड़ी है। अंडरआर्म में क्रिकेट के वर्जन में एक बार फॉर्मेट बदलते, लेकिन इनका खेल कभी नहीं बदलता, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। राउंड विकेट सूरज उपाध्याय, सामना करेंगे बल्लेबाज अतुल बोइड। स्कोर 11 पर नन, जीतने के लिए 65 रनों की जरूरत। अभी भी देखिए 54 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। ऑन सेट पर पहले भी फील्ड है, ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, ओवर मिड स्टेप पर गेंद थी, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। बड़े स्ट्रोक नहीं आ रहे, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर अभी तक गेंदबाजों द्वारा। जीवन में सबसे बड़ी खुशी उस काम को करने में है जिसे लोग कहते हैं तुम नहीं कर सकते, तो चैलेंज भी रहेगा। 54 रन बनाना इतना आसान नहीं है। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट, सूरज उपाध्याय गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 13 पर नन। पर गेंद लेकिन सही ठिकाने में नहीं गई, बिल्कुल गेंद देखिए इस पर क्लिस्टम के ऊपर थी, 2 रन आपको मिलेंगे। और पैर पकड़ने का पूरा प्रयास, उनको पता अगर गेंद स्क्वायर लेग का जो बिल्कुल वो खिलाड़ी थोड़ा वहां जाएगी तो आपको 2 रन ही मिलने वाले हैं। थोड़ा अब देखिए तो जो पोल है, पोल के राइट साइड पर गेंद चली गई और उसके कारण 2 रन निकले क्षेत्र में गेंद चली गई थी। स्कोर इसी के साथ 15 रन। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो वह टारगेट है 65 रनों का। सूरज उपाध्याय गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाजों की बात करें तो वह प्रवीण और अतुल, और दोनों इंपॉर्टेंट खिलाड़ी है। प्रवीण के ऊपर भी दारोमदार है। टारगेट 65 का, 65 रनों का। अपनी बॉलिंग बार पर गेंदबाज तैयार सूरज उपाध्याय। राउंड विकेट, फुल टॉस, बहुत अच्छा स्ट्रोक, खोल दिया अपने पंख, कहता है परिंदा। अब बिल्कुल इस वक्त अपने पंख खोलते हुए हवा के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए, डिस्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का जरूरत है। बाजुओं खोलते हुए इस वक्त बल्लेबाज, शानदार स्ट्रोक। शानदार सिक्सर के साथ आंकड़े बदलते हुए फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस गेंद पर बॉटम का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलते स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर इसी के साथ 20। सूरज उपाध्याय गेंदबाजी कर रहे हैं। बहुत 21 पर रन। कनेक्शन, टाइमिंग बेहतरीन। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। चैलेंज है लेकिन भगवान चैलेंज सबको नहीं देता, जिसके पास क्षमता है उसको ही चैलेंज मिलने वाला है। 8 गेंद में 54 चाहिए थे, पिछले 2 गेंदों पर 2 जबरदस्त स्ट्रोक। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी फिलहाल बल्लेबाज द्वारा। प्रवीण और अतुल दोनों बल्लेबाज कमाल के हैं। पहले मैच में 25 रनों की शानदार पारी अतुल की, अभी फिलहाल प्रवीण का बल्ला बोल रहा है। लगातार 2 छक्के और 2 चौके के साथ आंकड़े बदलते हुए खेल अगर देखिए बदल रहा है। इसी के साथ रन संख्या अगर देखिए तो टोटल 27 पर रन, 65 रनों का लक्ष्य। और सूरज के ऊपर हमला हो रहा है। अब बिल्कुल मजा आएगा, काफी सारे दर्शक मौजूद। साइड चैंपियनशिप 2024 का लुत्फ उठाते हुए
मित्र परिवार का एक बहुत ही जबरदस्त मैदान ग्राउंड। इस ओवर की अगली गेंद अपने बॉडी पार्ट पर गेंदबाज तैयार है सूरज। इस बार आड़े बल्ले से आंसर पर खेल दिया, टर्न होती हुई गेंद स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो के तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं और 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए एक बार फिर खेल बदल रहा है, मौसम बदलता हुआ। स्कोर 29। स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंदिर या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। भाई स्कोरबोर्ड को चलाते रहे, मजा आएगा। स्कोर 29-29। ओवर की बात करें तो यह दूसरा ओवर है और बल्लेबाज एक एंड पर प्रवीण इंपॉर्टेंट पारी खेलते हुए। कमाल की बल्लेबाजी अभी तक की है अंडर प्रेशर। विकेट तो ज्यादा नहीं गिरे, पहले ओवर में 11 रन गिरे, इस ओवर में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। सूरज उपाध्याय तैयार, राउंड विकेट। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज प्रवीण, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और खेलने का कोई प्रयास नहीं है। गेंद विकेट कीपर की तरफ जाती हुई और इसी के साथ सूरज उपाध्याय की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। इस ओवर में रन जरूर आए हैं। 2 ओवर का खेल, 2 ओवर में टोटल बन गया कुल मिलाकर 29। जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खेल आना बाकी और 12 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। अभी भी कहानी बहुत इंटरेस्टिंग है। स्पेशल थँक्स फॉर एक्वेरा स्पोर्ट साई चॅम्पियनशिप 2024 एक हात मदतीचा माणसातील माणुसकीचा प्रणाली जाना गया है। चर्चा हो रही है, ये बड़ा मुकाबला बेस वर्सेस बेस की लड़ाई आप देख रहे हैं। 2 बड़ी टीमें अवधूत 11 कल्याण और एक तरफ जय भवानी रॉयल चेंबूर के बीच आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। ट्रिपल इस दौरा यह प्रतियोगिता जिसका लूट उठाते हुए सारे दर्शक और इस मैदान के ऊपर खूबसूरत मैदान पर बहुत सारे दर्शक जो है ये कमाल का टूर्नामेंट देख रहे हैं। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बघितला तर एक दर्जेदार ब्रँडेड फ्रीज असणार आहे। यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्याकरता एक छानशी अंगठी आणि त्याचबरोबर 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। ही फक्त स्पर्धा नाहीये तर ऊर्जा देणारी स्पर्धा आहे। एका बाजूला एक हात मदतीचा यावेळेला टॅग लाईन आहे आणि यावेळेला 300 रेनकोट 12 चेंडू 36 समीकरण आहे। 300 रेनकोट विद्यार्थ्यांना दिले जातील, तेवढे चप्पल दिले जाणार आहेत। आता कंपास या ठिकाणी दाखल झाले आहेत, जे आमचे सहकार्य करणारे हात आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद। 12 गेंदे 36। मैदान के अंदर चला गया था पानी, क्या बदलने वाली है कहानी। इंटरेस्टिंग रोचक मुकाबला ये। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। रोहन की गेंदबाजी कमाल की। पहली गेंद सटीक लाइन पर 2 रन लेने का मौका जरूर मिलेगा। 11 गेंदों का खेल और 11 गेंद में ये क्या हुआ, क्या इसकी जरूरत थी। इस तरह से लेग बाय का इशारा हुआ। 2 रन आपने मुकम्मल किए थे। तीसरे के बारे में आप सोच रहे थे कि ये सही सोच है। छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है, इसलिए सोच का दायरा बड़ा होना चाहिए। क्योंकि इस वक्त आपको बनाने हैं 11 गेंदों में 34। एक रन बहुत इंपॉर्टेंट। नए बल्लेबाज शुभम अतुल बोईर बैक टू द पैबल चले गए। एक तरफ प्रवीण ने अच्छी बल्लेबाजी की। मेरी सबसे प्लान यही है, प्रवीण का बल्ला बोल रहा है तो उनको ज्यादा मौका देना चाह रहे हैं। अब 12 गेंदों में 36 चाहिए, 11 गेंदों में 34 चाहिए और 31 एक विकेट के नुकसान पर अवधूत 11 कल्याण। लाइव टेलीकास्ट इस बार देख रहे हैं ट्रिपल एस द्वारा। बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर मजा आएगा इस मुकाबले में। काफी सारे दर्शक भी मौजूद हैं जो ये टूर्नामेंट बिल्कुल एंजॉय करते हुए। साई चैंपियनशिप 2024 शुभम थोरात जिन्होंने 24 रन बनाए थे, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। अतुल बोयर ने 25 दूसरे विकेट के लिए इंपॉर्टेंट साझेदारी। फॉर्म में खिलाड़ी है, गेम चेंजर कर मैन ऑफ द मैच अवार्ड मिला था इस खिलाड़ी को पहले मैच में। 11 गेंदों में 34 चाहिए। मैच बहुत इंटरेस्टिंग है। इसके बाद में देखिए और एक बड़ा मुकाबला, विकी पाकिस्तानी और रेनबो बडाला। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज रोहन तैयार। राउंड विकेट, सामना करेंगे प्रवीण। फुल टॉस, कमाल का स्ट्रोक है, क्या मारा है। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। प्रवीण कमाल कर रहे हैं। देखिए एक बार फिर क्या मारा है, एक्शन रिप्ले में देखे। फुल टॉस गेंद है, कहां छोड़ने वाले हैं, बल्ले के बीचों में खेल दिया। टाइमिंग बहुत ही बेहतरीन। गेंद तारामंडल में काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज प्रवीण का। प्रेशर रिलीज करने वाला छक्का है, बल्लेबाज का इरादा पक्का है, गेंदबाज हक्का बक्का है। अब आंकड़े बदलते हुए, अब गेंदों की बात है, 10 गेंदों का खेल आना बाकी। 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए।
37 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग ए टारगेट ऑफ 65 रन, 10 गेंदें 28। इस सिक्सर के साथ बिल्कुल बल्लेबाज प्रवीण ने अपने इरादे को स्पष्ट किया। विकेट सैक्रिफाइस क्यों हुआ, इसकी वजह है प्रवीण ने पिछले जो 2 छक्के लगाए थे उसके कारण उनको ज्यादा मौका दिया गया। 10 गेंदें 28, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे रोहन। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, ब्रॉकहोल में ऑन द टोच, 1 रन देने का मौका और फिलहाल बल्लेबाजी करने के लिए शुभम तैयार। 9 गेंदें और 27 रनों की जरूरत है। कर्मभूमि के दुनिया में सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। गेंद और बल्ले के बीच की बहुत ही जबरदस्त जंग देखने का मौका सारे दर्शकों को। और देखिए ये दर्शक जो है इस वक्त आप देख रहे हैं इस मैदान के 4 ओवर 9 गेंदों में 27 रन चाहिए। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला है। मैदान के अंदर टेस्ट चल रही है, टेस्ट है, अग्नि परीक्षा है। जब टेस्ट चल रहे हैं तो आपको बेस देने का समय आ गया, बेस देना होगा क्योंकि गुड और बेटर से बात नहीं बनेगी। 9 गेंदे 27 चाहिए। एक बार फिर सामने बल्लेबाज शुभम थोरात, स्कोर 38, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा। एक अच्छी गेंदबाज रोहन द्वारा। 8 गेंदे 27, आंकड़े बदल रहा है, खेल बदल रहा है, रोचकता बढ़ती हुई, मौसम बदल रहा है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। रोहन तैयार, अब जवाब क्या देंगे शुभम। एक अच्छी गेंद, बिंदी गेंद आई है। 8 गेंदे 27, अपनी बॉडी पर गेंदबाज रोहन तैयार। ऑफसाइड पर आप देख रहे हैं स्टक कवर पर खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ पर वाइड लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, एक लॉन्ग ऑफ पर सीधा खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ओ गेंद बल्ले को तो लगी है, बल्ले का अंदरूनी किनारा और विकेट कीपर की तरफ चली गई है। 7 गेंदे 27, सामने कांच का बंगला हो मैं पत्थर कैसे मारूं, सामने रोहन हो मैं छक्का कैसे मारूं, ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। 7 गेंदे 27, आखिर गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। एक बार फिर इस मुकाबले में रोहन ने जान डाली है, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद के ऊपर आपको हमला करना है अपने एक बार फिर सांसें जिंदा रखने के लिए। बहुत इंटरेस्टिंग मैच है और ये एक बार फिर देखिए बेस वर्सेस बेस की लड़ाई चल रही है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज वो जो काउंट हो जाती है और आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। क्या मुकाबला है, कल्याण और चेंबूर, 2 बड़ी टीमें मैदान के अंदर, दोनों दावेदार हैं लेकिन एक दावेदार बनेगा, एक उम्मीदवार बनेगा। एक इंपॉर्टेंट मैच। 7 गेंदे 27, शुभम ऑन स्ट्राइक, रोहन अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार गेंदबाजी करने के लिए। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, गेंद बराबर बाउंड्री के 4 रन, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी बहुत खूबसूरती के साथ हेलीकॉप्टर खेल दिया था, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद थे, डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ देखिए यहाँ खिलाड़ी है, 2 खिलाड़ी थे, 1 पुल 2 माली थे लेकिन फिर भी गेंद आप नहीं रोक पाए हैं। 6 गेंदे 23, अंडरआर्म क्रिकेट है, ओपन क्रिकेट है और एक बार फिर मजा आएगा। 42 रन 1 विकेट के नुकसान पर। 2 शेर मैदान के अंदर है। 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। 20 वर्सेस 20 की लड़ाई आप देख रहे हैं। अब एक बात आपको समय ज्यादा नहीं लेना है और 2-3 कल्याण बनाम जय भवानी रॉयल चेंबूर के बीच आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला। और अब चर्चा हो रही है, चर्चा तो साई चैंपियनशिप 2024 की भी होती हुई। स्पेशल थैंक्स फॉर एक्वेरा स्पोर्ट। अब आप एक बार फिर इंपॉर्टेंट मुकाबला देख रहे हैं जिसमें ट्रिपल एस द्वारा ये सारी चीजें 6 कैमरेज का इस्तेमाल हो रहा है और अब 6 गेंदे 23। क्या मुकाबला है, किसके हाथ में गेंद होगी, किसके हाथ में गेंद होगी वो देखना बहुत जरूरी है। कप्तान एक बार फिर देखिए जो खिलाड़ी है, यंग खिलाड़ी नौजवान जयेश खामकर, जय भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक डॉटला 100 रुपये। जय भवानी स्पोर्ट प्रत्येक जयेश खामकर यांच्याकडून आता प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचं पारितोषिकाने देखील सुरुवात झाली। शेअर मार्केट मैदानाच्या आतमध्ये वधारले, मैदानाच्या बाहेर देखील वधारणार आहे। 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक डॉट बॉलला। मैं तो समझ 2 गेंदे बहुत इंपॉर्टेंट, 6 गेंदे 23 है। अगर पहली 2 गेंदों पर एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो मजा आएगा, उसके बाद में मैच शुरू होने वाला है। अगर 2 बिंदी गेंदें आती हैं तो और परेशानी। बहुत इंपॉर्टेंट मैच, हर बिंदी गेंद के लिए बिल्कुल वो 100 का इनाम, पैसा वसूल मैच। 6 गेंदे 23, 22 रन 1 विकेट के नुकसान पर अवधूत 11 कल्याण। और गेंदबाजी में परिवर्तन, सलीम के हाथ में गेंद है, पहली गेंद पर तारामंडल में। क्या बात है, क्या शॉट है, इतना
इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक शॉट खेळलाय डीप मिड विकेटला. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. इतका सोपा चेंडू, इतका आखूड टप्प्याचा चेंडू टाकला तर बॅट्समन झोपेतून येऊन देखील इतका मोठा फटका खेळ. अतिशय खराब चेंडू आणि त्यावरती खरपूस समाचार. चुकीला माफी नहीं, चुकीला माफी नहीं है. 5 चेंडू 17. आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए 17 है तो खतरा है. 5 गेंदे 17 रनों की जरूरत है. क्या मुकाबला है. शॉर्ट पिच गेंद पर टूट पड़े हैं. एक बार भी देखिए उपाध्याय साहब तो बिल्कुल बता रहे भाई एक बार भी चिंता की कोई जरूरत नहीं है, लेकिन आकाश में वो काले बादल और जमीन पर एक बार फिर वो संकट के बादल बिल्कुल मंडराते हुए, बिल्कुल मंडराते हुए. 5 गेंदे 17 रनों की जरूरत है. मजा आएगा. और एक जबरदस्त मुकाबला. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग छिड़ी हुई है. अब पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ, स्वैग से स्वागत, चौका छक्के के साथ स्वागत. और गेंद कहां चली गई. बिल्कुल इस वक्त आप देख सकते हैं भांडुप की सिटी में चली गई, मार्केट में चली गई. बहुत लंबा छक्का पूरे टूर्नामेंट का. ज्यादा समय नहीं लेना है. 5 गेंदे 17 चाहिए. और तारीफ करने की प्रवीण की, इनके बल्ले से यह चौथा छक्का, शुभम के बल्ले से चौका, 4 छक्के हैं प्रवीण के बल्ले से. 5 गेंदे 17 चाहिए. समय ज्यादा जा रहा है. वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. और वक्त जो है ना वो रेत की तरफ फिसलता जा रहा है. वो रुकने वाला नहीं है. वक्त किसी का गुलाम नहीं होता है. वक्त किसी के लिए नहीं रुकता है. वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी रुकने वाला नहीं है. वक्त के साथ चलिए. बहुत समय आपने लिया, बहुत समय आपने लिया है. चर्चा दोबारा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. वक्त ज्यादा नहीं है. यह मुकाबला तीसरा चल रहा है. 5 गेंदों में 17 रनों की जरूरत है. प्रवीण के बल्ले से चौथा छक्का. शॉर्ट पिच गेंद पर पुल किया था मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. अब बिल्कुल मजा आएगा. स्ट्राइक के रन पर बल्लेबाज प्रवीण. अभी भी चर्चा हो रही है. गेंदबाज के साथ चर्चा हो रही है. गेंदबाज फिलहाल आप देख रहे हैं इस पर सलीम, सलीम के साथ चर्चा हो रही है. कप्तान चर्चा कर रहे हैं. चर्चा ज्यादा हो रही है. राउंड द विकेट. अब सामना करेंगे बल्लेबाज. फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त प्रवीण. 4 छक्के जड़ चुके. 5 गेंदों में 17 रन की जरूरत. पहली गेंद पर सिक्सर. इरादा स्पष्ट किया. इस बार अच्छा स्ट्रोक. सुंदर टाइमिंग. फ्लैट, फ्लैट है. पक्का पक्का पक्का. ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का. और इस बार संकल्प करके मैदान के अंदर प्रवीण उतरे हैं. ये 5वां छक्का. सीधी सीधी गेंद. इस बार गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ आई. अब जाकर आंकड़े बदलते हुए, खेल बदलता हुआ, रोचकता बरकरार है. 5 गेंदों में 17 चाहिए. 4 गेंदों में आपको एक बार फिर बनाने हैं और 11 रन. प्रवीण के बल्ले से ये 5वां छक्का. पहले मैच में फ्लॉप रहे, दूसरे मैच में अब हीरो बन रहे हैं. मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी करते हुए, जबरदस्त एक बार फिर बल्लेबाजी मैदान के अंदर. और इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर एक बार फिर सारे दर्शक जो है ये इंटरेस्टिंग रोचक मुकाबला. एक अच्छी गेंद भाई डालिए सलीम भाई, एक अच्छी गेंद आपको डालनी है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला ही है. और 4 गेंदों में 11 रनों की जरूरत है. कमाल का मैच है. 4 गेंदे 11 रनों की जरूरत है. बल्लेबाज प्रवीण फिलहाल इस वक्त स्ट्राइक करें पर. भरत जी जुड़ चुके. भरत जी आपका भी स्वागत. भरत मोरे मैदानात वाहतात क्रिकेट से वारे समालोचन कक्षामध्ये दाखल झाले. भरत मोरे. अरे काय बॅटिंग केले. अफलातून बॅटिंग. 4 गेंदे 11 रनों की जरूरत है. सलीम तैयार. और इस मैच में कौन करेगा पलटवार. भरत क्या लग रहा है. 4 गेंदे 11. इंपॉर्टेंट मैच. फिलहाल थर्ड मैन एक स्टैकबर, एक वाइडिश लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. शानदार बल्लेबाजी अभी तक रही है. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट गेंदबाजी. दर्शक काफी संख्या में मौजूद. और इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद. एक अच्छी गेंद आपको डालनी है. एक बार आपको सही होना था. बिल्कुल अच्छी गेंद है. क्या बात है. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस खेल की माया है. ऑफ स्टंप के बाद वाइड यॉर्कर कारगर साबित होते हुए 3 गेंदे 11 रन. दिल की धड़कनें बहुत तेज. अपनी बॉलिंग मार्क पर गेंदबाज तैयार. सलीम. सामना करेंगे प्रवीण. इस ओवर की अगली गेंद और एक अच्छी गेंद. 2 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल 10 रनों की जरूरत है. ओहो वक्त का बोरा. शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का ये 6वां साल. कमाल बेमिसाल.
दिल की धड़कने में एक बार फिर बढ़ती हुई। भरत स्वागत है, 2 गेंदें 10 चाहिए और 10 का दम एक बार फिर बल्लेबाजों को दिखाना, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। नाही, आता दम दाखवावा लागणार आहे दोन्ही संघांना आणि त्या दोन्ही खेळाडूंना सुद्धा. आता 2-10ची इक्वेशन आलेली आहे, म्हणजेच काय, जी काही मेहनत मागील षटकांमध्ये केली आहे त्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी सार्थ ठरवायचंय. आणि जर का इथून पुढे 2 चेंडू गोलंदाजांना आपल्या नावे केले तर म्हणतात ना, मेहनत करणार दिवसभर आणि संध्याकाळी काहीच नाही म्हणणार, अशातली कहाणी असेल. लेकिन दूसरी तरफ देखिए, इस गेंद के ऊपर हमला करने का पूरा प्रयास करेंगे बल्लेबाज, मजा आएगा. ये एक बहुत इंपॉर्टेंट गेंद है. टूर्नामेंट की जो नकद राशि है चैंपियन बनने वाले टीम के लिए 1 लाख की नकद राशि है. कीमत क्या होगी इस गेंद की? 1 लाख. 1 लाख की गेंद आ रही है. 2 गेंदे 10. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार सलीम, सामना करेंगे शुभम थोराप. कमाल का मैच है, पहली हुई फील्ड, शानदार मैच, रोचकता बरकरार, दिल की धड़कनें बहुत तेज, राउंड विकेट गेंदबाजी, उड़ाया आसमान की तरफ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. 1 गेंद 4. क्या कौन करेगा पलटवार? एक चेंडू 4 धावांची गरज आणि बरोबर या षटकाराने असं काही दाखवलंय, जी काही मोमेंटम रॉयल चेंबूरच्या बाजूने गेली होती ती मोमेंटम पुन्हा एकदा आता कल्याणच्या बाजूने आलंय. आणि हे कसं चित्र झालं, जसं व्हेंटिलेटरला असल्यानंतर ते ढिंचाक वाला तो ग्राफ दिसतो ना, त्याच्यातली कहाणी आहे. मॅच एका बाजूला परमनंट राहिलेली नाहीये, करवट बदलणारी ही मॅच बनली आहे. 1 चेंडू 4 म्हणजे हा चौकाराची भाषा नाही राहणार, जिथे षटकाराची आता सर्वांना अपेक्षा असणार आहे. कारण आउटफील्डमध्ये भरपूर ठिकाणी पाणी आहे, एखाद्या ठिकाणी जर का पाण्यात बॉल पडला तर मात्र त्याच्यामुळे विजय थोडा लांब राहील. या सर्व बाबीवरती लक्ष असणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग आणि धमाकेदार मुकाबला. 1 गेंद 4 रनों की जरूरत है. शुभम ने मैच में जान डाली है. देखिए, पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक, उसके बाद में 2 गेंदों पर एक बार फिर गेंदबाज का एक बार जबरदस्त जलवा. चले, टीम मीटिंग ना करे, ऑन फील्ड अंपायर बार बार बता रहे. और ट्रिपल एस द्वारा ये एक बार फिर पिक्चर देखिए, यहाँ चर्चा हो रही है. एक तरफ बॉक्स दिखाई दिया जा रहा है और 6 कैमरे का इस्तेमाल हो रहा है. मैदान के अंदर कांटे की टक्कर भी चल रही है. ओहो, क्या मैच है, पैसा वसूल मुकाबला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. यस, तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि इथून दुसरी बाब अशी सुद्धा आहे, जरी तुम्ही बाउंड्रीवर नाही पार गेलीत तरी सुद्धा 4 धावा या आउटफील्ड मध्ये तुम्ही धावून सुद्धा काढू शकता, त्याची सुद्धा शक्यता आहे. आणि आज 2 ते 3 वेळा तसं झालं सुद्धा. त्यामुळे हा चेंडू हा गोलंदाजासाठी खूप मोठा चेंडू असेल. 1 लाख कीमत होगी, 1 लाख कीमत होगी इस गेंद की. 1 गेंद 4. हीरो बनने का मौका गेंदबाज के पास भी है, हीरो बनने का मौका बल्लेबाज के पास भी है. एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक शेर बनेगा, एक घेर बनेगा. 1 गेंद 4. और जो 12th मैन है ना, उनकी दिल की धड़कनें बहुत तेज बन गई है, बहुत तेज बन गई है. ये देखिए आंकड़े क्या बता रहे हैं. नाही, सच डेंजरस प्रेशर, दोघांवरती खूप समान दबाव आहे. आणि या दडपणामधून कोण निखळणार आहे याच्यावरती लक्ष आहे. 1-4 या इक्वेशन मध्ये तुम्हाला आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळायला मिळेल. येस, बिल्कुल मैच कंटिन्यू करना है. आणि ती एक संघ असा असणार त्याला शेवटची मॅच खेळायला भेटेल, आणि एक संघ असा आहे जर का इथून हारला तर मात्र त्याला घरी जावं लागणार आहे. हे श्री साई चॅम्पियनशिप 2024 म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वाधिक मोठ्या रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जे काही त्याच्या विजयापर्यंत किंवा त्याच्या चॅम्पियनशिप पर्यंत जाण्याचं स्वप्न आहे ते भांगणार आहे. त्यामुळे हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. फलंदाज म्हणतात चौकार षटकारांची करून आतषबाजी आम्ही करू खोऱ्याने धावा, तर गोलंदाज म्हणतात घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. प्रेक्षक काय म्हणतात, वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा. बॅट्समनने षटकार जर मारला तर विलास कडून 500 रुपये. 1 गेंद 4. और तिकडे डॉटसाठी 100 रुपये सुद्धा जय भवानी स्पोर्ट्स कडून. बिल्कुल, मैदान के बाहर भी देखे तो शेयर मार्केट बहुत ऊपर चला गया है और एक बार फिर दिल की धड़कनें बहुत तेज है. नाखून, जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला मैच चाहिए. क्या मैच है, इससे देखिए क्या होगा. शैलेश पाटिल साहब बहुत खुश हो जाएंगे क्योंकि मैच कोई भी जीते आज क्रिकेट की जीत होने वाली है. श्वास पण गळ्यात अडकलेला आहे. बिल्कुल, हमारी सांसें गले में अटकी हुई है. कौन जीतेगा मुकाबला, सलीम या शुभम? स्पेक्टर मैदान के अंदर हीरो बनने का मौका है. नायक खलनायक, नायक खलनायक. बॉल सलीम, क्या जबरदस्त गेंदबाजी, सेलिब्रेशन करने का मौका. शानदार तरीके से ये मुकाबला. अब देखिए कमाल का मैच था. लेग ब्रेक होती हुई गेंद. और इनके लिए मैं जरूर बोलूंगा, फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख फिर क्या होता है. सूरज वही बता रहे. एवढा वेळ चर्चा काय झाली होती ते शेवट सांगतोय. एवढ्या वेळ चर्चा हेच सांगितली होती की तू जडमध्ये टाकतोय, फास्ट टाकतोय, त्यानंतर षटकार जातात. एखादा चेंडू मागे ठेवून बाहेर काढणार,
काहीतरी फरक पडेल. हा चेंडू तसाच होता, मिडल लेग स्टंपवरती चेंडू पीच झाला, त्यानंतर बाहेर निघणारा होता. फलंदाज तयार होते ब्लॉक होलच्या चेंडूसाठी. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू हाताळलाय. एक चेंडू 4 धावांची गरज असताना लेग ब्रेक गेंद थी और परेशानी क्या भरत रही, वो अगेन द टर्न खेलने के लिए चले गए, मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, और इसके कारण गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ. सलीम के ये मेरे हिसाब से बहुत बेहतरीन गेंद थी, गोल्डन बॉल था. ये आधुनिक क्रिकेट आहे, हे आधुनिक क्रिकेट आहे. प्रगत क्रिकेट मध्ये या प्रकारचे कौशल्य तुम्हाला वापरावे लागतील. बट सच अ रिअली ग्रेट प्ले बाय टीम अवधूत 11 कल्याण. खरोखर चांगला खेळ दाखवलात, थोडे कमी जोर पडलात, परंतु क्रिकेटमध्ये सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त महत्व आहे. प्रॅक्टिस नाहीये, प्रॅक्टिस करायला आला नाही, परमिशन नाहीये, त्यामुळे कोणी प्रॅक्टिस करू नये. मॅच चालू करायची आहे. आरएन रेम्बो फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि विकी पॅकेट ठाणे आपण लगेच 2 बॅटर मैदानात पाठवायचे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल बघा. रॉयल चेंबूर 20 धाबा, सूरज उपाध्याय, करण पाटील 15, कुणाल वागणारे 13. दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये प्रवीण खनकाने केलेली बॅटिंग होती, नाबाद 37 धावा, परंतु त्याचा तितकासा फायदा झालेला नाही. सर्वात मोठी प्रशंसा कोणाची होईल इथे सलीम गडकरी, खास राजापूरवरून आलेला गोलंदाज. त्याने 18 धावा खर्ची जरूर केल्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला नाही आणि त्यामुळे इथे जय भवानी रॉयल चेंबूरला हा सामना जिंकता आलाय. 3 धावांनी हा विजय, महत्वाचा विजय आणि तिकीट मिळालं आजच्या संध्याकाळचं, ज्या संध्याकाळी जय भवानी रॉयल चेंबूर हा संघ शेवटचा सामना खेळेल. चला लगेच फिल्डिंग लावा. आरएन रेम्बो फिल्डिंग लावायचे. आपल्या समोर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चितच थोडा प्रश्न पडलाय कोणाला द्यायचं, कारण कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं होतं. यावेळेला आपण निश्चितच ट्रिपल एचच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आता सध्या पाहता किती उत्कंठा होती. आणि आता यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निर्णायक क्षण होते, दबाव होता आणि आमच्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर सूरज उपाध्याय, तर दुसरा ऑप्शन सलीम. आणि अप्रतिम अशा प्रकारचा हा खेळ ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो आहे. शैलेश सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज उपाध्याय. यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता मंचावरती या समालोचक कक्षामध्ये देखील आपण हलकासा बदल करणार आहोत आणि हा पुरस्कार अगदी लगेचच देणार आहोत. सूरज उपाध्याय एक हुकमाचा एका अंडरआर्म क्रिकेट मधला आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप चांगली कामगिरी त्याने केलेली आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी लगेच दिला जाईल. सीसाईड चॅम्पियनशिप 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, एक पैसा वसूल मॅच आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो आता अपेक्षा या स्पर्धेने वाढवलेत, क्वालिटी क्रिकेटची वाढलेली आहे या स्पर्धेनं. निश्चितच या सामन्यामध्ये जे काही घडलंय ते अद्भुत होतं. सूरज उपाध्याय जास्त वेळ न घेता आपण यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि आमचे मान्यवर आमच्या बरोबर असतील त्यांनाही आपण निमंत्रित करणार आहोत हा पुरस्कार देण्याकरता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. तत्पूर्वी सामना लगेच सुरू करा. बॅटर चला, पहिल्यांदा बॅटर चला. मॅन ऑफ द मॅचचा बॅटर देखील मैदानात थोड्याच वेळात जातील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज उपाध्याय यांना या ठिकाणी दिला जाणार आहे. पद्मनाथ प्रभू देखील खुश आहेत. अशा प्रकारचे सामने बघायला प्रत्येकाला आवडतं. टीम मॅनेजमेंट मध्ये खूप चांगलं काम